गुड आफ्टरनून फ्रेंड्स. रक्षाबंधनाच्या नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. झूम मीटिंग मध्ये मध्ये पॉसिबल होते, मध्ये पॉसिबल होत नाही. मी तर अवेलेबल आहेच, पण बऱ्याच जणांचे वेगवेगळे रिझन्स आहेत, त्यांचे काही प्रायोरिटीज आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक जण झूम मीटिंगला येऊ शकत नाही. जस्ट मी हे एक रेकॉर्डिंगचा प्रयत्न करतोय झूम मीटिंग वरती. आणि आज मी 2 पॉलिसी, एक स्टार कॉम्प्रिहेन्सिव्हची सगळ्यांची म्हणजे स्टारची इव्हन लाडकी पॉलिसी आहे, माझी पण लाडकी पॉलिसी आहे, आणि जी खूप मार्केटमध्ये चालते, जी मॅक्सिमम इन्क्लुझिव्ह पॉलिसी, त्याच्यामध्ये कमीत कमी तुमचे डिडक्शन्स, कमीत कमी रिस्ट्रिक्शन्स आहेत, अशी पॉलिसी आहे. तर ती 2 मिनिटात मी एक्सप्लेन करतो. 2 मिनिटं म्हणजे एक 10-15 मिनिटात. आणि दुसरी एक FHO, फॅमिली हेल्थ ऑप्टिमी, या दोन्हीमध्ये खूपच स्लाइटली फरक आहे. थोडासा समजून घ्या आणि मग त्याचे जे काही बेनिफिट्स आहेत, ड्रॉबॅक्स आहेत, हे सगळे आपण बघूया. एकच सेकंद. सो कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोडक्ट हे स्टारचं फेवरेट प्रोडक्ट आहे, आणि ते वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट म्हटलं जातं. स्टारची जी, जसं बजाजमध्ये बजाज चेतक होतं, किंवा हिरो होंडामध्ये होंडा स्प्लेंडर होतं, मारुतीमध्ये मारुती 800 होतं, ही प्रत्येकाचा एक सिग्नेचर मार्क असतो कुठल्याही कंपनीच्या प्रोडक्टचा. तसं स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये स्टार कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी ह्या एक त्याचं मार्क आहे, की बाबा ती सगळ्यात बेस्ट पॉलिसी समजली जाते. आता ही काय आहे पॉलिसी, याच्या रिलेटेड 2 मिनिटं आपण बोलूया. एक तर स्टार कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी ही एक फ्लोटर पॉलिसी आहे, तसंच इंडिव्हिज्युअल पॉलिसी पण आहे. त्याच्यामध्ये जेवढ्या अमाऊंटची तुम्ही पॉलिसी घेता, आता तुमच्या समोर स्क्रीन आहे, त्याच्या रिलेटेड मी तुमच्याशी बोलतोय. जेवढ्या अमाऊंटचं तुमचं सम एश्युर्ड आहे, 10 लाखाची पॉलिसी असेल तर 10 लाखाचा तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स जो आहे, त्याच्याबरोबर एक ऍक्सिडेंटल इन्शुरन्स 10 लाखाचा फ्री मिळतो. मॅटर्निटी याच्यात कव्हर होते, त्याच्यात न्यूबॉर्न बेबीचे नवीन आल्या बाळाचे जे काही खर्च असतात, त्याच्यातले बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात. आउट पेशंट कन्सल्टेशनसाठी याच्यात खर्च आहेत, आउट पेशंट ट्रीटमेंटसाठी याच्यात काही खर्च आहेत, कव्हरेज फॉर बॅरिएट्रिक ट्रीटमेंट, म्हणजे तुमचं वजन जास्त आहे, वजन कमी करण्यासाठी काही ट्रीटमेंट केल्या जातात, त्या याच्यात करतात. रिस्टोरेशनची फॅसिलिटी खूप सुंदर आहे. पॉलिसी 10 लाखाची आहे, तर तुम्हाला ऍडिशनल एक 10 लाखाची फ्री पॉलिसी दिली जाते. अशा पद्धतीचं ते रिस्टोरेशन आहे. ते कसं ऍक्टिव्हेट होतं किंवा काय त्याला ड्रॉबॅक्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन. नो क्लेम बोनस याच्यात बेस्ट आहे. 5 लाखाची पॉलिसी असेल तर 50% दोनदा वाढतात, आणि 7.5 लाखापेक्षा जास्तीची पॉलिसी असेल तर सेकंड इयरलाच ते 100% वाढतात. हेल्थ चेकअप याच्यात बेनिफिट आहे. हेल्थ चेकअप तुम्ही जर का यावर्षी पॉलिसी चालू केली आणि तुम्ही यावर्षी कुठलाही क्लेम केला नाही, तर तुम्हाला पुढच्या वर्षी हेल्थ चेकअपसाठी एक सर्टन अमाऊंट दिली जाते, तो तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर हॉस्पिटल कॅश बेनिफिट नावाचा एक प्रकार असतो, की बाबा ज्याच्यामध्ये तुम्ही 10 दिवस किंवा 7 दिवस ऍडमिटेड आहात, तर 7 दिवसांमध्ये तुम्हाला 1 दिवस सोडून 6 दिवसांसाठी दर दिवसाचा एक सर्टन अमाऊंटचा खर्च तुम्हाला दिला जातो, आणि तो तुमच्या क्लेम अमाऊंट मध्ये ऍड केला जात नाही. तर ती पण एक चांगली फॅसिलिटी. वेलनेस प्रोग्राम एक वेगळा प्रकार आहे, तो एक मोठा विषय आहे बेसिकली, तो आपण नंतर कव्हर करूया. ऑप्शनल कव्हर म्हणजे तुम्ही जर जनरली ज्या मेडिक्लेम पॉलिसीज असतात, त्याच्यामध्ये प्री एक्झिस्टिंग डिसीज साठी 36 महिन्याचा वेटिंग पिरियड असतो. काही पॉलिसीमध्ये 48 मंथचा असतो, त्याच्यात 36 आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये. पण काही लोकांना जर का ते 36 न ठेवता 12 महिन्यात त्यांना ते कव्हर करून घ्यायचं असेल, त्याच्यात 12 महिन्यात तुमचं कव्हर चालू होतं. बेसिक जे काही डिटेल्स आहेत तर सगळ्यांना माहिती आहेत. ही पॉलिसी 2-2दा 3-3दा मी घेतो. याचं बेसिक रिझनच असं आहे की ही पॉलिसी खूप सुंदर आहे, आणि ही पॉलिसीच्या समोर आपल्याकडे कॉम्पिटिशन्स मध्ये खूप लिमिटेड कंपन्यांच्या पॉलिसीज आहेत. सो मला असं वाटतं की तुम्ही जे काय द्याल ते तुमच्या क्लायंटसाठी बेस्ट द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून उद्या क्लेम आल्यानंतर जो काही त्यांना हॅसल फ्री ट्रीटमेंट मिळेल, हॅसल फ्री त्यांना डिडक्शन्स होणार नाहीत, हे खूप चांगलं तुम्हाला बेनिफिशियल होईल, कारण की तो क्लायंट खूप सॅटिस्फाईड होईल. अम्ब्रेला कव्हर फॉर द एंटायर फॅमिली किंवा इंडिव्हिज्युअल, म्हणजे जर का एखादाच माणूस आहे त्याला एकट्याच पॉलिसी घ्यायची आहे तर ओके, नो प्रॉब्लेम, ती घेऊ शकता. पॉलिसी टर्म 1 वर्ष आणि 2 वर्ष, ऍट ए टाइम तुम्ही 2 वर्षाचे प्रीमियम पे करू शकता. याच्यामध्ये मॅक्सिमम फॅमिली साईज 2 अडल्ट प्लस 3 चिल्ड्रन्स अशा पकडलेले आहे. अडल्ट 18 वर्षापासून 65 पर्यंत असतील, आणि चिल्ड्रन्स 91 डेज म्हणजे 3 महिन्यापासून 25 वर्षापर्यंत त्याच्यात कव्हर करतात. मिड टर्म इन्क्लुजन फॉर न्यूली मॅरिड कपल किंवा न्यूबॉर्न बेबी इज परमिसिबल विथ ऍडिशनल प्रीमियम. आणि त्याच्यामध्ये बेसिकली 60 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला हे दोन्ही गोष्टी इंटिमेट करायला लागतात, अदरवाईज आपल्याला त्या ऍड करता येत नाहीत. बेसिक्स मध्ये अजून
9 प्रकारचे वेगवेगळे सम एश्योर्ड आपल्याला त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत की ते तुम्ही कव्हर करण्यासाठी वापरू शकता. त्याचप्रमाणे प्रायमरी कव्हर मध्ये काय होतं, याच्यामध्ये स्पेशालिटी अशी की तुमच्या रूमची कॉस्ट काय इट डझंट मॅटर. तुम्ही कुठलीही हायफाय रूम घेतली तरी काय प्रॉब्लेम नाही, पण ती रूम प्रायव्हेट सिंगल एसी रूम असली पाहिजे. त्याच्या वरचा जो क्लास असतो, जसं सूट आहे, सुपर एक्झिक्युटिव्ह आहे किंवा एक्सलंट क्लास आहे किंवा अजून कुठले क्लास असतात वेगवेगळ्या प्रकारात, 5 स्टार हॉटेल सारखं ते हॉस्पिटल असतं, अशा पद्धती तुम्हाला मिळत नाही. पण तुम्हाला अगदी बेसिक लेवलला जनरल कॅटेगरीमध्ये 4% शेअरिंग मध्ये, ट्विन शेअरिंग मध्ये, ह्या सगळ्यामध्ये किती कॉस्ट कमी जास्त असली तरी सुद्धा तुम्हाला तिकडे जायची गरज नाहीये. तुम्ही तुमची प्रायव्हेट सिंगल एसी रूम घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं वॉशरूम अटॅच आहे, तुमच्या बरोबर जे कोणी आहेत त्यांना राहणं झोपण्यासाठी सोय आहे, तुमच्याबरोबर जो अटेंडंट आहे त्याला जरा एंटरटेनमेंट किंवा तुम्हाला एंटरटेनमेंट टेलिव्हिजन किंवा अजून अशा गोष्टी आहेत. ओके, सिंगल ऑक्युपन्सी हे महत्वाचं आहे. ओके, ऍक्च्युअल एक्सपेन्सेस फॉर थेरपी अँड रिलेटेड मेडिकल एक्सपेन्सेस, थेरपी रिलेटेड जे काय एक्सपेन्सेस असतात त्याचं ते ऍक्च्युअल जे आहेत ते दिले जातात. रूम रेंटला कुठलंही कॅपिंग नाहीये. म्हणजे काही पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याच्यामध्ये तुम्ही सपोज 5 लाखाची पॉलिसी घेतली तर 5,000 रुपये पर डे अशा पद्धतीनं तुम्हाला पैसे मिळतात. त्याच्यात तसं कुठलंही कॅपिंग नाहीये. बट इफ स्टे इन डिलक्स, लक्झरी, सूट रूम्स एक्सेट्रा एक्सेट्रा, जे काय तुमचे एक्स्ट्रा पैसे तुम्ही देतात तेवढ्या प्रपोर्शनेटली तुम्हाला तुमचा क्लेम कमी होणार आहे. सो डोंट बी अंडर दॅट इम्प्रेशन दॅट तुम्ही ही पॉलिसी करता इट मीन्स यू कॅन ऑप्ट फॉर सूट और यू कॅन ऑप्ट फॉर लक्झरी, यू कॅन ऑप्ट फॉर डिलक्स. तुम्ही एसी प्रायव्हेट एसी सिंगल रूम घेऊ शकता जी वेल इनफ असते. कुठल्या हॉस्पिटलमध्ये ती सगळ्यात बेस्ट मानली जाते आणि ती पण बऱ्यापैकी कॉस्टली असते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. ओके, हॉस्पिटलायझेशन मध्ये तुम्हाला काय काय याच्यात कव्हर होतं, काय काय ट्रीटमेंट कव्हर होतात. प्रायमरी कव्हर, रोड अँब्युलन्स मध्ये त्याला काय काय आहे, हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी, एका हॉस्पिटलमध्ये दुसरीकडे नेण्यासाठी, हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी, हे ऑन ऍक्च्युअल बेसिस मध्ये कव्हर केलं जातं. एअर अँब्युलन्स 2.5 लाखापर्यंत त्याला कव्हर दिलेलं आहे. काही पॉलिसीज मध्ये एक सर्टन एक्सटेंड नंतर 5 लाखापर्यंत दिलेलं आहे. प्री हॉस्पिटलायझेशन 60 दिवस, पोस्ट क्लास 90 दिवस, सगळ्या डे केअर प्रोसिजर्स आता याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत. आयुष ट्रीटमेंट म्हणजे अदर दॅन ॲलोपॅथी जे आयुर्वेदिक आहे किंवा अजून होमिओपॅथी हॉस्पिटल्स आहेत, उन्नती हॉस्पिटल्स असतात, या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहे त्याला एका सर्टन लिमिट पर्यंत कव्हर केलेलं आहे. डोमेसिलरी हॉस्पिटलायझेशन याचा अर्थ आहे की 3 दिवसांपेक्षा जास्त मी घरात ट्रीटमेंट घेतोय आणि त्याची रिझन्स अशी आहेत की बाबा हॉस्पिटलमध्ये बेडच मिळत नाहीये किंवा काही रिझन्स अशी असतात की मला घरातून तिकडे शिफ्ट करणं पण ऍक्च्युली पॉसिबल होत नाही. अशा वेळेस ते 3 दिवसापेक्षा जर काही जास्ती ते घरात ट्रीटमेंट होत असेल तर त्या रिलेटेड पण एक्सपेन्सेस याच्यात कव्हर होतात. ऑटोमॅटिक रिस्टोरेशन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 100%, 10 लाखाची पॉलिसी असेल तर 10 लाखाची फ्री पॉलिसी तुम्हाला दिली आहे. ओके, इट इज ऍज गुड एज फ्री पॉलिसी विदाउट एनी कॉस्ट. तुम्हाला सेम डिसीज साठी ती वापरता येते किंवा तुम्हाला दुसरा कुठला डिसीज असेल तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सना तर तुम्हाला वापरता येऊ शकतो. एक सेकंड होल्ड करा जस्ट. 700. ओके, त्याचप्रमाणे ह्याच्यात एक रिस्ट्रिक्शन अशा पद्धतीचे की जोपर्यंत तुमची पहिली जी सम एश्योर्ड असते, सपोज 10 लाखाची पॉलिसी आहे, ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे ट्रिगर होत नाही. फॉर एक्झाम्पल तुमचा क्लेम 10 लाखाचा पहिल्याच ह्याला 10 लाख कम्प्लीट क्लेम झाला तुमच्या हॉस्पिटलायझेशनला, तर लगेच दुसऱ्या हॉस्पिटलायझेशनला किंवा त्याच्यानंतर जे काय तुम्हाला हॉस्पिटलायझेशन होईल त्याच्यासाठी ही तुमची पॉलिसी ऍक्टिव्हेट झालेली असते. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सपोज माझा पहिला क्लेम 9 लाखाचा झालाय. ओके, नीट ऐकून घ्या, पहिला क्लेम 9 लाखाचा झालाय, मला डिस्चार्ज मिळाला, पूर्ण 9 लाख मिळाले, माझ्याकडे फक्त 1 लाख शिल्लक आहेत माझ्या पॉलिसीमध्ये जे मी क्लेम करू शकतो ऑफिशियली अनऑफिशियली याच्यात काही नसतं. 1 लाख रुपये माझ्याकडे आहेत. दुसरा क्लेम माझा 2 लाखाचा आला. ओके, दुसऱ्या वेळेस कोणतरी ऍडमिट झालं त्याच इयर मध्ये आणि तो 2 लाखाचा क्लेम आला, तर 2 लाखातला फक्त 1 लाख रुपये सँक्शन होणार आहेत आणि वरचे 1 लाख रुपये मला पे करणार. आता तुम्ही जर का विचाराल की हे 10 लाखाचं तुम्हाला कव्हर मिळणार होतं तर मग हे 1 लाख का नाही देते, तर जोपर्यंत ते 10 लाख संपत नाही तोपर्यंत हे नवीन ऍक्टिव्हेट होत नाहीत. सो ज्यावेळेस 11 लाखाचा क्लेम होतो, 9 लाख प्लस 2 लाख, तर त्यात 11 लाखामधले फक्त 10 लाखच मिळणार आहे. इथे माझं सम एश्योर्ड पूर्णपणे एक्झॉस्ट झालेलं आहे.
त्याच्या पलीकडे तो 2 लाखाचा क्लेम केल्यानंतर मी डिस्चार्ज मिळाला, मी घरी आलो आणि ऑल ऑफ अ सडन मला परत काही त्रास झाला त्याच रिलेटेड किंवा दुसऱ्या आजारामुळे आणि मला परत ऍडमिट करायची वेळ आली, तर त्या केसमध्ये परत 10 लाख रुपये मला अलाउड असतात, मला किंवा माझ्या फॅमिलीला कोणाला ऍडमिट करायला. कारण की ऑलरेडी माझं 10 लाखाचं जो पहिलं समेश्वर होतं ते एक्झॉस्ट झालं. ओके, याच्यात सगळ्यात महत्वाचं ऍक्सिडेंटल जर का क्लेम असेल तर ही रिस्टोरेशनचा तुम्हाला काही उपयोग होत नाही, ते त्याच्यात काम करत नाही. बोनस तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 5 लाखाच्या पॉलिसीला 50% आणि 7.5 लाख किंवा त्याच्या वरच्या पॉलिसीला 100%. ज्या वर्षी क्लेम तुम्ही करणार नाही त्याच्या पुढच्या वर्षी तुमचं ते इन्शुरन्स वाढलेला असेल. फॉर एक्झाम्पल आता मी 5 लाखाची पॉलिसी घेतली, मी यावर्षी क्लेम नाही केला तर पुढच्या वर्षी मला 5 लाखाच्याच प्रीमियम मी पे करत असतो, पण मला कव्हर मिळतं 7.5 लाखाचं. त्याचबरोबरीने त्या वर्षी पण मी क्लेम नाही केला, पुढच्या वर्षी पण नेक्स्ट इयरला ते 10 लाखाचं कव्हर मला वापरायला मिळतं. आता ज्यावेळेस मी 2 वर्षानंतर 10 लाखाच्या क्लेमच्या अगेन्स्ट मी 10 लाख पूर्ण क्लेम केले, मला 10 लाख अलाउड होते 5 लाखाची पॉलिसी जरी असली तरी, कारण की 2 वर्षांनी त्याचे 10 लाख झाले, तर पूर्ण मी 10 लाख वापरले. तर त्याच्या नेक्स्ट इयरला माझे जे पहिले शेवटचे जे 2.5 लाख रुपये वाढले ते कमी होते, त्याच्या नेक्स्ट इयरला ते 7.5 लाखाचं कव्हर होईल. त्यावेळेस मी पूर्ण 7.5 लाख वापरले, त्याच्या नेक्स्ट इयरला ते परत 5 लाख होतील. त्यावेळेस मी पूर्ण 5 लाख वापरले तर त्याच्या नेक्स्ट इयरला ते 5 लाख राहील. मग त्यावेळेसची नो क्लेम बोनस मिळणार नाही, कारण की मी ते 5 लाख पण वापरलेले. पण 5 लाखापेक्षा कमी कधी जात नाही, कारण की ती बेसिक समेश्वर आहे. ओके, याच्यात काही तुम्हाला डाऊट्स असतील तर मला पर्सनली ज्यावेळेस फोन कराल त्यावेळेस तुम्ही विचारू शकता. न्यू बॉर्न आणि डिलिव्हरीचे चार्जेस तुम्हाला त्या याच्यावरती दिसतातच, त्या रिलेटेड काही कंडिशन्स आहेत. कंडिशन तुम्हाला हे समोर दिसतात, ते चार्जेस मी सांगत नाही बसत तुम्हाला. कंडिशन काय ते महत्वाचे ते समजून घ्या. सपोज मी आता अनमॅरिड आहे आणि मी पॉलिसी काढलेली आहे, 1 वर्षाने माझं लग्न झालं, मी माझ्या मिसेसला त्या पॉलिसीमध्ये ऍड केलं. आता याच्यात त्यांनी काय सांगितलं की पॉलिसी काढल्यापासून 24 महिने हा वेटिंग पिरियड आहे. पण वेटिंग पिरियड कोणाचा वेटिंग पिरियड तो पॉलिसी काढल्यापासून दोघेही ज्यावेळेस इन्क्लूड होतील त्याच्या पुढच्या 24 महिन्यांचा आहे. म्हणजे मी पॉलिसी 5 वर्षापूर्वी जरी काढली असेल तरी माझं लग्न आज झालंय, तर आजपासून 24 महिन्यापर्यंत वेटिंग पिरियड आहे. पुढचे 2 वर्ष मला क्लेम नाही मिळणार. हजबंड वाईफ दोघेही एकाच पॉलिसीमध्ये किंवा दोघेही वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये ते 24 महिन्यांपेक्षा जास्त असले पाहिजेत, तर हे आपल्याला जे काय डिलिव्हरी चार्जेस आणि हे बाकीचे बेनिफिट्स ते मिळतात. ओके, बाकी अमाऊंट बिमाऊंट तर तुम्हाला समोर दिसतातच आहेत, तुम्हाला त्या सहज लक्षात येतील. वॅक्सिनेशन याच्यावरती मी बऱ्याच वेळेस बोलतो की आपल्या वेळेस डायरेक्ट लसीकरण घ्यायचे, इंजेक्शन द्यायचे, आरडाओरडा आपण करायचो, घरी यायचो. आता डॉक्टर ऑप्शन देतात, रेग्युलर तुम्हाला डोस द्यायचा आहे तुमच्या बाळाला का पेनलेस द्यायचा, तर पेनलेस आपण सिलेक्ट करतो आणि पेनलेसची कॉस्ट दुप्पट तिप्पट चौपट काय वाटेल ते असते. तर त्याच्यासाठी एक थोडस बेनिफिट द्यावा म्हणून कंपनीने 5 ते 15 25 लाखाच्या पॉलिसीला 5,000 रुपये आपल्याला देतात न्यूबॉर्न बेबीच्या वॅक्सिनेशनसाठी, आणि 25 लाखाच्या वरच्या पॉलिसीला 10,000 पर्यंत ते बेनिफिट देतात. और ऍक्च्युअल अमाऊंट जी काय असेल ती लोअर. ऑर्गन डोनर एक्सपेन्सेस, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, या सगळ्यामध्ये आपल्याला आपला खर्च तर मिळतोच, पण जो आपल्याला देत असतो त्याचं जे काही हॉस्पिटलचं बिल असतं, त्याचा जो काही खर्च असतो सॉरी ते पण आपल्या ह्याच्यात मिळतात. बॅरेट्रिक सर्जरी ही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 ते 15 लाखाच्या पॉलिसीला 2.5 लाख लिमिट आहे बॅरेट्रिक सर्जरीचा, आणि 15 लाखाच्या वरच्या पॉलिसीला 5 लाखापर्यंतचा क्लेम मिळतो. याचा त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत त्या समोर आहेतच. 3 वर्षापर्यंत त्याला काही मिळत नाही. ओबेसिटी मीन्स इन्क्रीजिंग रिस्क फॉर हार्ट डिसीज, स्ट्रोक, कॅन्सर, जॉईंट प्रॉब्लेम्स एक्सेट्रा. ह्या सगळ्यासाठी आपल्याला बॅरेट्रिक सर्जरी करायला लागते, जेणेकरून आपलं वजन कमी होईल आणि हे बाकीचे त्रास आपले टळले जातील. पण त्याच्यासाठी जो खर्च येतो तो बऱ्यापैकी मोठा असतो, जो आपल्या याच्यात एक सर्टन लिमिट पर्यंत आपण कव्हर करतोय. हेल्थ चेकअपचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला क्लेम फ्री इयरला आपल्या हेल्थ चेकअप मिळतात. सपोज 10 लाखाची पॉलिसी आहे तर मला यावर्षी मी क्लेम नाही केला तर नेक्स्ट इयरला मला 3,000 पर्यंतचं हेल्थ चेकअप मी करू शकतो. जे कुठले अवेलेबल नेटवर्क हॉस्पिटल्स आहेत आपल्याकडे किंवा डायग्नोस्टिक सेंटर्स आहेत तिथे आपण जाऊन हे हेल्थ चेकअप करू शकतो. हॉस्पिटल कॅश सांगितल्याप्रमाणे 7 दिवसांचा आपल्याला एका हॉस्पिटलला लिमिट आहे, की आपल्याला 10 लाखाची पॉलिसी असेल तर 750 रुपये पर डे, 15 लाखाची पॉलिसी असेल तर 1,000 रुपये पर डे, अशा पद्धतीने 7 दिवसांचे 7,000 रुपये मिळतात. असे वर्षभरात 120 दिवसापर्यंत मिळतील, पण सलग 7 दिवसांपेक्षा जास्तीचं कव्हर आपल्याला मिळत नाही. ओके, डेंटल ट्रीटमेंट किंवा आय ट्रीटमेंटसाठी ह्याच्यात एक ऍडिशनल फॅसिलिटी आहे की जर का तुम्ही 3 वर्ष या पॉलिसीमध्ये आहात तर तुम्हाला काहीतरी एक रिवॉर्ड द्यावा, जसं हेल्थ चेकअपची एक सर्टन अमाऊंट दिली जाते तसंच काहीतरी अजून, किंवा तुम्हाला फ्री ऍडिशनल रिस्टोरेशन फॅसिलिटी दिली जाते.
तुम्हाला फ्री ऍक्सिडेंटल डेथ कव्हरची पॉलिसी दिली जाते. तसंच ही फ्री ऑप्शन दिलेलं आहे की तुम्हाला नुसता चष्मा आहे, बाकी तुमचे दात एकदम ठणठणीत, पण चष्मा बनवायची तरी कॉस्ट मी का बेअर करावी? येस, इट इज देअर, इट इज कवर्ड. सपोज 10 लाखाची पॉलिसी तर 10,000 पर्यंतचा चष्मा तुम्ही 3 वर्षात एकदा बनवू शकता, ज्याच्यासाठी पैसे स्टार हेल्थ इन्शुरन्स होणार. काही रिझन नाही, काही नाही, तरी सुद्धा ते स्टार देणार. ओके. आउट पेशंट कन्सल्टेशन हे फार एक्सप्लेन करायची गरज नाही, पण आपल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये जे अटॅच हॉस्पिटल्स आहे तिकडे जर का गेलं तर ₹300 पर कन्सल्टेशन. असं 5 लाखाची पॉलिसी असेल तर 4 वेळा तुम्हाला मिळेल, ₹1200 अलाउड म्हटल्यानंतर. 10 लाखाची पॉलिसी असेल तर ₹2100, म्हणजे 7 वेळा तुम्ही कन्सल्ट करू शकता तिथे जाऊन. सेकंड, मेडिकल ओपिनियन. बायस मेडिकल ओपिनियन आजकाल मिळणं खूप कठीण झालंय. मला एखादा डॉक्टर सांगतो की तुमचं अपेंडिक्स ऑपरेशन करायला लागेल, दुसरा म्हणतो की काही गरज नाहीये, तिसरा म्हणतो उद्याच्या उद्या ऍडमिट व्हा, चौथा म्हणतो की आयुष्यभर नाही केलं तरी चालेल. सो तुम्हाला कन्फ्युजन मध्ये असतं तुम्ही की एक्झॅक्टली कोण सांगतंय खरं, कोण सांगतंय खोटं. तर तुम्हाला ते एक सेकंड ओपिनियन जे असतं ते तुम्ही स्टारच्या जे काही डॉक्टर्स असतात, जे स्पेशल डॉक्टर्स असतात, त्यांच्याशी बोलून तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता. कारण की त्यांना तुमच्या ऑपरेशनशी काहीच घेणं देणं नसतं. तुम्ही करा नाही तर नका करू. त्याच्यात कुठे कट नसतात, त्यांना काही त्याचा बेनिफिट नसतो. त्याच्यामुळे जे काय तुम्हाला ओपिनियन मिळतं ते एकदम बायस ओपिनियन मिळतं. काही त्याच्यात पार्शलिटी किंवा काही प्रकार नसतो. ऍक्सिडेंटल डेथ अँड डिसॅबिलिटीचा आपल्याला याच्यात बेनिफिट आहे, जसं मी सांगितलं. याचे काही सर्टन पर्सेंटेज पण आहेत, ते पण आपण हे केलेले. त्यानंतर मी हे मधले वेलनेस प्रोग्राम वरती काही जात नाही, कारण की वेलनेस प्रोग्राम बऱ्यापैकी तुम्हाला स्टडी करायला लागेल आणि त्याच्यावरती एवढे पॉईंट झाले तर हा बेनिफिट आहे, खूप टफ आहे सगळं विचार करणं. तर डायरेक्ट आपण 48 किंवा 47 पेज वरती जे आहे जिथे वेलनेस प्रोग्राम संपतात तिथे आपण चाललोय. ऑप्शनल कव्हर मगाशी सांगितल्यामुळे 36 महिन्यांपर्यंत तुम्हाला आधीचा कुठलाही आजार असेल तर त्याला वेटिंग पिरियड असतो. 36 महिन्याचं तुम्हाला 12 महिन्यात आणायचं तर तुम्हाला फर्स्ट इयरला काही ना काहीतरी कॉस्ट बेअर करायला लागते, पण तुम्ही तो बायबॅक करू शकता. ओके. रिन्युअलला हे पॉसिबल नाहीये, तुम्हाला पॉलिसी घेतानाच तुम्हाला सांगायला लागतं. को पेमेंट आता 60 एज नंतर ज्यावेळेस कोणी ही पॉलिसी घेतात तर त्याला 10% को पेमेंट याच्यामध्ये असतं. त्याच्या पुढच्या रिन्युअलला पण ते 10% को पेमेंट त्यांना चालूच राहणार, म्हणजे तुम्हाला 10%चा क्लेम मिळणार नाही. टॅक्स बेनिफिट 80D अंडर आहे, याच्यावर तुम्ही काही जास्ती जात नाही. सोपं येते. 25,000 पर्यंत तुम्ही टॅक्स बेनिफिट घेऊ शकता, 25,000च्या प्रीमियम पर्यंत. आणि जर का पॅरेंट्सचा इन्शुरन्स पण तुम्ही त्याच्यात कव्हर करतायत तर 50,000 पर्यंत कव्हर करता येतो. पॉलिसी एक्सक्लुजन्स मध्ये बरेच आहेत, तुम्हाला मी सांगितलेले बऱ्याच वेळेस. अंडरस्टँड द पॉलिसी वेटिंग पिरियड. पहिले 30 दिवस कुठलाही क्लेम नाही एक्सेप्ट ऍक्सिडेंटल. पहिले 24 महिने कुठलीही सर्जरी रिलेटेड क्लेम मिळणे, आणि पहिले 36 महिने प्री एक्झिस्टिंग डिसीजचा क्लेम. पहिल्या 2 वर्षाला काय काय एक्सक्लुजन्स आहेत, तुम्ही आणि मी दोघंही मेडिकल प्रॅक्टिशनर नाही आहोत, दोघांचं मेडिकल शॉप नाहीये, आपल्या बऱ्याच गोष्टी याच्यातल्या माहिती नसतात, पण क्लायंटला तुम्ही सांगू शकता की पहिल्या 2 वर्ष कुठल्याही प्रकारची सर्जरी कव्हर होत नाही. त्याची ही लिस्ट आहे, ही लिस्ट कंटिन्यू आहे. परमनंट एक्सक्लुजन म्हणून प्रकार असतो, त्याच्यामध्ये हे डिसीज पण तुम्हाला आणि मला कळत नाहीत, पण फार रेअरेस्ट डिसीज आहेत. हा एकदम कॉमन डिसीज म्हणता येणार नाही. सो हे तुम्ही एकदा वाचून घ्या, नजरेखालनं घाला. याचे काही अर्थ समजले तर समजून घ्या. कोणी मेडिकलच्या फील्डमध्ये असतील आपल्या ग्रुपमध्ये तर त्यांनी एखादं सेशन समोर येऊन सांगा आणि याचे सोपे अर्थ काय आहेत, हे जे काय सांगितलेलं त्याचे सोपे मिनिंग काय आहेत ते आम्हाला समजवा. थँक्यू त्याच्यासाठी. सम परमनंट एक्सक्लुजन्स मध्ये लिस्ट कंटिन्यू आहे. क्लेम प्रोसिजर्स मध्ये रिइम्बर्समेंट जर का करायचे असेल तर कसं आहे, त्याचे डॉक्युमेंट्स इथे आता दिसत नाहीत, पण मी तुम्हाला ते शेअर करेन. कॅशलेस साठी पण आता इथे समजत नाहीये, पण ठीक आहे, म्हणजे ते कॅशलेसला तर तुम्हाला डॉक्युमेंटेशन काही प्रकार लागतच नाही. सो आता इथेच थांबतो. याच्यानंतर मी तुम्हाला एक स्पेशल FHO फॅमिली हेल्थ ऑप्टिमा नावाची जी पॉलिसी आहे ती घेऊन येईन, आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती पण एक डिस्कशन करू. ती पण छान पॉलिसी आहे, थोडीशी कॉस्ट वाईज ती कमी आहे, त्याच्यामुळे ते खूप चांगली आहे. आपण नक्कीच त्याच्यावरती बोलूया. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जेव्हा कम्फर्टेबल असेल त्यावेळेस तो हा व्हिडिओ बघा. थोडा मी फास्ट घेतलाय कारण की आता समोर विचारणारे पण कोणी नाही आहेत, आणि तुम्ही हा पाहिजे तेव्हा पाहिजे तितक्या वेळा बघू शकता. सो आता आपण इथेच थांबतोय, आणि आज संध्याकाळी किंवा उद्या मॅक्सिमम लेट मी दुसऱ्या 1-2 पॉलिसीज, त्याच्यातले एक फॅमिली हेल्थ ऑप्टिमा आणि सिनियर सिटीजन रेअर कार्पेट, या 2 पॉलिसी आता मी रोज एक पॉलिसी कुठली ना कुठली तरी आपल्या ग्रुपवरती अपलोड करणार आहे. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण या बिझनेसमध्ये पैसे कमवायला आलोय, आपण चॅरिटी करायला आलो नाही आहोत. त्याच्यामुळे पैसे कमवण्यासाठी थोडंसं आपल्याला जर का बॅकिंगला नॉलेज असेल ना तर आपण त्या कॉन्फिडन्सने पैसे कमवू.
विदाउट नॉलेज तुम्ही काही विकायला जाल तर विकलं जाईल, पण ते प्रॉपर विकणं नसेल. तुम्ही चांगलं त्याला एज्युकेट करून विकलं ना तरच त्याला खरं विकणं म्हणतात. कारण की नंतर क्लेम्स आले ना की आपल्याला रिलेशन जास्त इम्पॉर्टंट आहे, रात्रीची झोप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे शिकून जे काय ते तुम्ही सेल करा. जस्ट एखादी पॉलिसी करायची आहे घाईघाईने म्हणून करायला जाऊ नका, आणि खूप चांगला बिझनेस करा. छान रात्री झोप लागेल असा बिझनेस करा. रक्षाबंधनाच्या, नारळी पौर्णिमेच्या परत एकदा शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.